ओम श्रीमंगलाचरणं सजयति सिंधूरवदनो देवयत्पाद पंकजस्मरणं वा सर्वनिरीव तमसां राशि नाशेते विघ्नां व्याकुंशहारधौलाया शुभ्रवस्त्रावृता या विनमृण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवेहा सदा वन्दिता सा मां पातो सरसे भगवती निहाशी जाड्यापा ओम मुखं करोति वाचालं पंगुलंगे ते गिरिम यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव दत्तो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुम् ओम श्री गुरुदेव दत्त दिगंबराय नम श्रीपाद वल्लभाय नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ साईनाथ महाराज की जय नवनाथ महाराज की जय। ओम श्री गणेशाय नमो गोविंद गोपाल कृष्णाय नमो। श्रोतेजन हो आणि भक्त मंडळी, आपल्यासमोर 35वा अध्याय सादर करीत आहे. सर्वांनी शांतपणे आणि मनःपूर्वक ऐका आणि आनंदित राहा. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी करुणाखरा पंढरेशा रुक्मिणी वरा दिनबंधो दया सागरा पुढे ग्रंथ बोलवी आ तू दयाळ विश्वंभर आ बहुदार्ती हे चराचर भरण करशी जन्म दिल्यावर कामने ते लक्ष्मी तरी मम कामनेचा अर्थ की ग्रंथाक्षरे व्हावी रस भरित तरी ग्रंथातरे भराभर उदित विश्वंभरा होई का मागील अध्याय उत्तम कथन रेवणाथाचा झाला जन्म सन सारोके कृषी कर्म बोलनिया दाविले दाविले परे दैवे करुण अवचट देखिला त्रिनंदन जो शंकर सेवक तया लागुण तेची प्राप्त होतसे हिरा तेज गुड स्थाना लागुनी दळे तरी तया काडे हिरकणी भेटी लागीत धावनी लोहा लागी चुंबका कांस पक्षी भक्षणात कदा न भक्षी मुक्ता विरहिता जरी गुंतला पिंजऱ्यात परे तेची भक्ष भक्षितशी ते विरेवण योगमूर्ती मार्गीच भेटला उचट गती दुग्धा लागी शर्करा निश्रिती लवण काही मिरविना असो ऐसा अवसर त्यात घडला परे अबुद्धिवंत सिद्धी कळा घेऊन चित्तांत आत्रे सुत दवडीला दत्ते केले शानपण किंचित कळा त्या दाखवून रक्षुन्या पुले सकळ भूषण गेला निघुनी महाराजा
जेवी मरकटाचने देऊणी मार्गी हिंडविती बुद्धिमंत प्राणी तेवी अत्रि आत्मज करणे गेला महाराजा एकडे रेवणनाथ वृषभ ठेवणी स्वशेतात घेऊन या सिद्ध आऊत करिता झाला महाराजा सकळ शेत झाल्या पाठी नागदोर कवळुने कर संपुटीन आऊत मार्गे फिरत जेठी गायना ते आरंभिले परी दत्त वचन मंत्र प्रयोगे गायन दत्त महिमायशे म्हणून वृषभा ते बोलतसे एरी महिमायशे वचन सहज बोले प्रयोगाने परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रकट झाली तिठाई सिद्धी घेऊन अवतापाशी म्हणे कामणा कोण तुझशी एरू म्हणे तव नामासी श्रुतमाते करे का एरे म्हणे मी सिद्धी पूर्ण देहधारी महिमान ऐसे ऐकता उत्तमोत्तम दत्त बोला ठवला जेव्हा सिद्धी दत्त देता ते सिद्धीची सकळ वार्ता सांगून या रेवणनाथा गेला होता महाराजा की हा प्रयोगिता मंत्र महिमा नामे सिद्धी पवित्र प्रत्यक्ष होईल तुझ पुढे प्राप्त कामने ते पुरवावया मागणे जे आर्थिक कामना मनी तो तीस दाखवी बोलून मग तितके कार्या लागुनी सकळ कामना पुरविला मनशील काय आहे प्रताप तिचा तरी वदता नये आपुले वाचा सकळ योग जो महीचा प्राप्त करी लक्षणार्धे कानळ तरो पाषाण पर जितके असतील महीवर तितके कल्पतरो साचार करून दे लक्षणार्धे आणि तुळवट जेत पाषाण खाणे तयाची दावी अपार करणी की परिस तेवी चिंतामणी करुणी दावी क्षणार्धे वसन भूषण धन कनक राशी अपार दावी नगायशी जे जे वर्तेल स्वकामनेशी तो अर्थ पूर्वी लबा आयसे सांगुने अत्रे आत्मजे उपिले होते मंत्र बीज ऐशे सुत होता सजे दाटला होता गर्वाने परंतु निस्पृह होता आनंद भरित हाकीत होता शेतात आहुत मंत्र प्रयोगी विचारित सहज स्थिती केलीशी परी महिमा सिद्धी भेटता त्याते अधिक झाला आनंद भरिता मने सत्पंत सांगो निदत्त गेला से महाराजा मग हातीचा सोडून आऊत दोर तिथे बोलता होय उत्तर म्हणे शेती पहिला शेतरवर छाये करुणी वेष्टीला तरी त्या शीतळ छायेती कणाच्या राशी अपिरमित कनक करी एका क्षणात चमत्कार दाविका दृष्टी पडता कनक राशी मग मी म्हणेन सिद्धी तुझशी मग जे कामळा होईल देहाशी ते मी तुझला सांगेन
तरी हे ऐसे परीक्षा वचन आधी दावी मज कारण जैसा मोहरा सूत गुंडोणा अग्ने रक्षी परीक्षे की पक्षी कुळा ते हंस दृष्टी परीक्षे उपी पयतोय वाटी की परिसा पारक पाषाण थाटी लोह मिरवी कनकाते ते व्याता परीक्षा पण दावी मिरवणी अपार सुवर्ण तेने मग संशय विरहित होण गोड होईल चित्ताते ऐशी बोलता रेवणनाथ सिद्ध्याश्रे हास्य करीत म्हणे महाराजा एक क्षणात कनक धने भरीन सकळा महीन मग सहज करुणी कृपा दृष्टी विलोकी तसे मही पाठी तो नगा समान कनक धन थाटी अपार राशी मिरविल्या ते पाहुणे रेवणनाथ म्हणे माते तो आहेशी सत्य तरी आता सनिध माते थुनिया रक्षिका तो सनिदासता सर्व काळ आपुरविशी सकळ इच्छा फळ ऐशे बोलता तिवता ऐशी बोलता ती वेल्हाळ बोलती झाली तयाती म्हणे सन्निध राही नाता परिगुप्त वर्तेन जगा करिता तुवान धरावे दर्शन स्फुरता काव कार्य तुझे करीन मी मग अवश्य म्हणे रेवणनाथ कार्य संबंधी असावे उदित मग कनक धनराशी गुप्त अदृश्य सिद्धी मिरविली त्यावरी सायंकाळ पर्यंत शेती प्रेरिले समग्र आऊत मग गुरासवे हे उणे गोठंगणात वृषभाते बांधिले रात्री करुणे शयनी शयन आतोदय झाला द्वितीय दिन मग मनात म्हणे ब्रह्मनंदन व्यर्थ का कष्टे करावे शेती सायंकाळ पर्यंत संवत्सर हाकावे आऊत तरी आता कष्ट केवते व्यर्थ शरीरा शिनवावे निधानासता पुले हाती दैन्य भोगावे कवणे अर्थी परिस लाधला धन प्राप्ती मिळो का जावे देशांतरा आसुर सुरभी असता घरी तक्र मागावे घरोघरी चिंतामणी ग्रीवे माझारी असता चिंता की भोगावी ऐसा कल्पनानुने चित्ती सोडूने दिदले जाणे शेती तो दीनयेत प्ररमिती सन सारुक बोलतसे म्हणे वत्सा सोडून आऊत गृही बैसलासे कवने अर्थे हेरू म्हणे जाऊन शेतात काय ताता करावे कष्ट करिता रात्रंदिवस काय मिरविले फळास एरो म्हणे धान्य खावयास पिकवावे पाडसा आसीत पिकल्या पार करणी मग सुख भोगुनी यवनी ना तरी भ्रांती खावया लागुनी पुढे होईल बाळका आयशा ऐकुने तात वचन म्हणे कष्टे पिकवावे शेती अन्न तरी आपले गृही काय न्यून्य म्हणून आता कष्ट करावे हेरू म्हणे बापुल्या गृहाशी
काय आहे न कळे मजशी, नित्य स्थापुने रैरा करड्याशी, दिवस परे लोटितसे, एरुमळे बोलशी खोटे, सदना भरले शे कणकवटे, जाऊन पहा खरे खोटे, बोल माझे महाराजा, आतव तो हासून सहज स्थिती, गमन करीत से धवळारा प्रती, तो कणकराशी धन पारमिती, गृहा माझी मिरवतसे, ते पाहुण्या सण सारुक, चित्याश्चर्य माने दोंदिक, म्हणे कैसे झाले कौतुक, बाळ बोले करुणिया, मग परम हो निहर्षयुक्त, म्हणे वरद पाणी आहे सत्य, कोणी अवतारे प्रतापवंत, सिद्ध मुनी हासे, मग तो सहन सारोक कृषी, कदान सांगे कवन्या कार्यासी, प्रमाण मानून त्याचे बोलासी, तदनुसारे वर्ततसे, मग तो रेवण ब्रह्मसुत, काय करीतसे नित्यानित्य, बुंधल ग्राम तो थोर अत्यंत, मार्गावरी नांदतसे, तै पांतस्तैता मुक्कामाशी, पाचारुणी नेतसे सदनाशी, कामणे समानाहाराशी, अन्न देतसे नित्यशः, मग गावात पडले कहा, किरेवण देताना उदक, मग चुंगावर चुंगा लोक, पांतिक सत्वर धावती, मग जैशी ज्याची इच्छा गहन, तैशी पूर्वी नाथ रेवण, वस्त्रपात्र पारधन, देवनिया बोळवे, रोग भोगादी मनुष्येती, ती सर्व दुःखांची पाहुणी शांती, धन्य म्हणून गृहासी जाती, यश कीर्ती वर्णित पै, मग जगात होणे प्रसिद्ध, सर्वत्र म्हणते धन्य सिद्ध, देश विदेशी जनांचे वृंद, रेवण सिद्ध म्हणतात, तो कोणे एके दिवशी मच्छिंद्रनाथ, महे करीत नाना तीर्थ, बुंदल ग्रामी अकस्मात, मुक्कामा ते पातला, वस्तीशी धर्मशाळेत राहून, करीत बैसला श्री गुरु चिंतन, तो त्या गावीचे काही जण, धर्मशाळेत पातले, येताच त्यांनी देखिला नाथ, म्हणते बाबा उतरला शीथ, तरी सारा वया पुला भक्त, रेवण सिद्ध पहावा, हे रूप से त्या ते वचन, रेवण सिद्ध आहे कोण, मग ते सांगते मुळापासून, कृषी कर्मी शोधा, ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ, जाऊन पाहे अंतरी गुप्त, तो दृष्टी देखता मने चित्तांत, अवतारासे हा एक आमुचा सांगती, पूर्णांश हा नारायण प्राज्ञ चमस, तरी प्रसन्न कोण झाला यास, शोध करो तयाचा, पुन्हा येऊन धर्मशाळेत, लोकाश म्हणे गुरु कोण याते, कोण मिरवला जगाते, निज देहाचे नाम सांग, तव ते म्हणते बाबानाथ, आम्हा नाही माहित, मग स्तब्ध राहुनी मच्छिंद्रनाथ, काय करी महाराजा, पक्षी कुळात पाचारुण, घालिता झाला इच्छा भोजन, एक करी बैसवून, तुष्ट करोनी बोळे, श्री स्कंदे पक्षी मेळा,
आमचंद्र बैसो निघे सकळा, जाय म्हणता होता वेळा, अंबरा ते जाती पै, मग पाचारुणी वनचराशी, त्यासे देता राशी, आपुले हस्ते व्याघ्र सिंहासी, ग्रास देता महाराजा, ऐशे होता काही दिवस, लोक म्हणते महापुरुष, हा ईश्वराचे म्हणून यास, श्वाबद विहंगम स्पर्शिती, मग धन्य धन्य म्हणून ख्याती, रेवण सिद्धाशी सांगते, म्हणत्याला एक जती, सर्वापरी अद्भुत, विहंगमादी शवापदगण, सहज घेतसे पाचारुण, ते संशय सोडून, भेटी लागे तयाच्या, करी स्कंदे करुणे आरोहण, अन्नोदका ते शेवण, जा म्हणता करते गमन, तृप्त मना मिरोनी, मनाल बोलणे व्यर्थ चावटी, तरी आपण पाहावे तया दृष्टी, पक्षी श्वापदे कोट्यान कोटी, तयापाशी येताती, ऐसे ऐकुनी रेवण सिद्ध, पाहो चालला प्रताप सिद्ध, तो येता देखिले पक्ष्यांचे वृंद, करे शिरे मिरवले, ते पाहुन आश्चर्यवंत, म्हणे वनचरे कैसे सांडले दैत, तरी फेडू या संशयाते, प्रत्यक्ष सिद्ध कोण हा, मग शीघ्र येऊन आपुले सदनी, जाऊन बैसे कांत स्थानी, म्हणे दत्त मंत्र प्रयोगुनी, प्रत्यक्ष करो सिद्धी ते, मग होता प्रत्यक्ष सिद्धी, म्हणे महाराजा विशाल बुद्धी, कवण का म्हणे काय सिद्धी, प्रत्यक्ष केले तुवा माते, हेरू म्हणे ओ कृपा सरिते, तुष्ट करिशी सर्व जनाती, तेची रीती पक्षी कुळाते, तुष्ट करे श्वाप देखी, तुष्ट करिशी तरी कैसे, हरुणी त्यांच्या देह बुद्धीस, मम सनिध स्वंगास, संगोपावे जननी, हेरी ऐकुनी वागुत्तर, म्हणे महाराजा पक्ष्यानी वनचर, होणार नाही तद्वैत पर, ब्रह्म वेत्या वाचोनी, जो स्थावरानी जंगमात, सर्वांचे नांदे हृदयात, तयाची गोष्टी ह्या निश्रित, जो अद्वैत परे वस्तसे, हे महाराजा एक बोला, जो जळरूपेच होणे ठेला, तो जळा माझे मिळावयाला, अशक्य काय उरेल जी, देवी ब्रह्म पारायण होता, मग चराचरी नुरे द्वैत वार्ता, अद्वेष्टा झाला सर्वभूता, चराचरी महाराजा, मग तो प्राणी सर्वभूत, जगाते माने आप्त, आणि मग ते मानिती त्याती, सखा सोयरा किया पुला, तरी आता श्लाघ्यवंत, आधी व्हावे ब्रह्मव्यक्त, त्यावरी बोले रेवणनाथ, ब्रह्मवेत्ता करी माते, हेरू म्हणे चातुर्य खानी, आत्रिनंदन तुझा स्वामी, त्यात स्तवणे उगमी, साध्य करुणी घे कान, तुझ तो साय झाल्या जाण, मग पक्षी श्वापदी अद्वैतपण, काय असे तेवढे कठीण, देवादिक येतील की, स्वर्लोक भूलोक तपोलोक, स्वर्गवासी सुरवरानेक, चरण सेवा दोंदिक, वांछतील मग तुझी, ऐशे सिद्धी बोलता वचना, चित्ती म्हणे हेची करिणा, मग सर्व त्याग करुणा, काननात प्रवेशी, जया ठाई भेटला दत्त,
तेथे जाऊनी बैसला अनाथ, दत्त स्मरणे ठेवूनी चित्ता, वाट पाहे भेटीची. म्हणे दाटला भेटीचा योग, ते ज्ञानोदकाचा झाला त्याग. मग दिवसे दिवस शरीर भोग, शुष्क काष्ट दाही तसे. चालले तरुचे पर्णभक्षण, येतसे काय जे उडून. दत्त वियोगे भेटी कारणे, काय वाचे वेधला. मग ते पाहुणी मच्छिंद्रनाथ, म्हणे हा लागला प्रयत्नात. परी कोण गुरु आहे त्याते, समजला नाही अद्यापि. आहा गुरु तो ऐसा कैसा, काळ रत्ना दृढोत्तर घालून फासा. गेला हे अभ्यास भासा, निष्ठुर मन करुणिया. मग रेवण सिद्धाचा प्रताप, आपुसुनी घेतला जनमुखे माप. ते म्हणती तो आहे जगबाप, परोपकारे असे की. कित्येका घातले इच्छिले अन्न, कित्येका दिले अपार धन. अपार जगाचे अंकिचन पण, अर्थार्थी हरितसे. ऐशी ऐकुनी जगाची गोष्टी, चित्ती म्हणे हा प्रताप कोटी. सिद्धी सकळ साधला जेठी, कोठे तरी गुरुकृपे. तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन. त्या सिद्धी ते पाचारुण, वृत्तांत श्रुत व्हावा की. मग अनिमा गिरिमा लगिमा महिमा, आशित्व वशित्व प्राप्ती प्रकामा. ऐशाष्ट सिद्धी नामा, पाचारिल्या प्रत्यक्ष. प्रत्यक्ष होता त्या शुभाननी, श्रीनाथाच्या लागल्या चरणी. नाथ म्हणे त्या ते पाहुनी, उत्तर माझे ऐकावे. रेवण सिद्धा महापुरुष, त्याचे सिद्धी दासत्वास. कोणती सांगा हे आम्हास, गुरुवाक्ये करुणिया. तवती बोलती झाली महिमा, माते ओपिले दास्य नेमा. श्री दत्तात्रेय प्रयोग द्रुमे, मंत्र सिद्धी करुनिया. मग दत्तात्रेय हा ऐकुनी गुरु, म्हणे हा बंधूची साचारू. आहे तरी सर्वा पारू, हित इच्छिने तयाचे. जैसार्ध पिंडी भाग, मारुती देही उद्भवला योग. परेशिता हरणी भोगिला भोग, साय होनी तयाशी. किंवा मागील संगे करुण, गोपाळ झाले वानरगण. सर्व साय होऊन महात्मे कृष्ण वाढविला. तेवी आपुली ऐशी मात, चमस नारायण स्वसंगतीस. तरी या रेवण सिद्धा प्रती, सायापण व्हावे सर्वस्वी. मग तेथून निघे अतिवेग, गिरणार पर्वती आला चांग. भेटून अत्रे आत्मज योग, रेवण सिद्धाचे वृत्त कथेले. सलिलपणे चरणी माथा, ठेवून म्हणे अनाथ नाथा. हे गुरुराजा दयावंता, साधक हिता भास्करो. तरी अवनी अवतार पूर्ण, प्राप्ते कचमस नारायण. तो तुम्हा करिता क्लेश दारुण, महिला गे भोगितशी. निर्वाण धरुणी चित्ती, बैसला हे कारणा प्रती. तरी कृपा बोध मारुत गती, तयावरी शिंचावा. एक सिद्धी आणुनी, त्या भास घालुनी गळा दृढोत्तर फास. तरी तो फास झाला क्लेश, मरण वाट त्या दावी. जेथे झाली तुमची भेटी, तेथीची बैसला कानन पुटी. आहार तेजुने प्राणकंठे, आणुनी ठेविला. त्वचा झाली असती व्यक्त, देहींचे रुधिर आटले समस्त. प्राण कासा विष चक्षु श्वेत, कार्पा सम दिसताती. सर्वांगीच्या शिरा दृश्य, ढळती दिसते महापुरुष.
पोटपाटाय क्लेश हरे कटी समा मिरवता तरे महाराजा सदैव माऊले वत्सा करावे काय तुले अवकृपा करणे नवे भले महिला गी मिरवावे लोहाचे कनक करी परिसा तेने सांडला पाकरस तरे परिसायशे कोणत्यास म्हणेल दगड मिरवेल केक तमाचा रे पूर्ण तेने सांडले चांगुलपण मग सविता राज तया कोण महिला गे बोलेल की आपला वरद पाने स्पर्शिला जाय मवळे लागुनी मग तो सर्वा लागुने यवनी ठेंगणे पणी मानितसे आयशी चाल सहज स्थित गुरुच्या शे कृपा मूर्त त्रिरे वननाथ देह अहुत कष्टा नळे न सांडावी आपा जीवने केले लावणी सुखानिले थोरपणी ती शुष्क केल्या मोहे करुणे बुडू न शके जीवन ते त्याची नीती पियुष भास शेवल्या उपी संजीवन पणास ते पुढे कोपल्या मृत्यूपदास पाठवेल की महाराजा तरी पियुष रसाच्या गावी स्वप्न माझे मृत्यू नाही तैसे तुमच्या हृदयी औंदर्य बहु वस्तशे ऐशे बोलत्या युक्ती वाणाची ऐकुनी दत्त हृदय प्रेमनाचे डोलवणे ग्रीवासाचे साय करी आनंदे मग तो दार शांतदाता सवे घेऊने मच्छिंद्रनाथा व्यानास्त्र जलपुणे चित्ता तया ठाई पातला परित्या उभय भव्य मूर्ती जैसे उतरले दोन गबस्ती केंद्र वाचस्पती प्राज्ञिकपणे मिरवले की कहरी कहर की द्रोण मंदराचल किमियागार प्रेम मारुता होनी स्वार तया ठाई पातले तो येताच देखिला रे वर्णात कृश शरीर काष्टवत अस्थिमय प्राण व्यक्त वाट पाहे दत्ताची अति क्लेशी कंठी प्राण पाहुणी श्रमला त्रिनंदन प्रेमे कवळीला सदैपणे माय जैशी बाळकाते की वत्साला गी जैशी गाय हंबरडा फोडी अति मोहे तेवी अत्रिनंदने प्रेम हृदये प्रिय भावे अलिंगिला आतेने चरण ठेवणी माथा होय प्रेमा धुढाळिता म्हणे आजी भेटले माझी माता निडळवाणी वत्साती मग तो महाराज तपोराज हृदये धर्यात्री आत्मज मग साधक हिताचे चोज ओपितसे उल्लासी जैसे सुताला गीतात हिता ओपुणे परत्र होत तेवे दुर्वास सहोदर मोहिता होनेता मोहितसे परमाराधुनी कृपे न्याहाळी करणी ओपिली मंत्रावळी तेने तद्वटी अज्ञान काजळे निघून गेली सर्वस्वी मग तो ज्ञानी हृदयी देवटा नृत्य करतसे तत्व चोहटा तेने करुणी द्वैत काटा अंकुरा ते खुडीला मग कृपे आराधुनी वज्र शक्ती बाळी चर्चले देवी विभूती तेने करुणे देह स्थिती शक्तिमान मिरवली मग सवे घेऊनी रेवणात गिरणार पर्वती गेला दत्त तेथे बैसुनी दिवसामित विद्या वसन नेसविले ब्रह्मज्ञान रसायन विपुलपणे केले पाण तेने करुणे ऐक्यपण चराचरी मिरवले
ऐसा झाला तया ते आभास की मीच स्वामीचा भास मीच व्याप्त चराचरी अशी एक देही मिरवलो मग पक्षी कुळा वनचरा सहित अचलपणे पाषाणलता समीप येते पाचारिता रेवणनाथा वंदावया ऐशी अद्वैत दृष्टी होता मग रसायनादी शीघ्र कविता वेदपाठी ज्योतिषारथा प्रवीण कळा व्याकरणी धनुर्धर जळतरणी वैद्य नाटके चतुर्य गीत गायनी कोकण शास्त्रादी अश्वारोहिणी चतुर्दश विद्या निरोपिल्या उपरी नाना शास्त्र प्रवीण अस्त्रे सांगितले मच्छिंद्र समान वज्रास्त्रादी वाताकर्षण संजीवनी सांगितली वातास्त्र धूम्रास्त्र अग्न्यास्त्र नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र जलदस्त्रादी खगेंद्रास्त्र ब्रह्मास्त्रादी निरोपिली निर्वाण शूद्रास्त्र वासव शक्ती देवास्त्र मोनास्त्र दानवास्त्र गती असो ऐशे वर्णिता किती अपारास्त्री मिरवला मग नाथपंथी परी दीक्षा देऊन उन्मणी मुद्रा फाडिले कान तत्व माझी दिव्य ज्ञान गळा कंता ओपिली देवविती शुद्ध सारंगी अनुहत वाजे नाना अंगी कुबळे फावडे देह प्रसंगी देह विदेही मिरवला ऐसा होणे पूर्ण सीता मग सवे घेऊनी मच्छिंद्रनाथ मार्तंड पर्वती गेले त्वरिता नागेश्वर स्थाना वंदिले तेथे करुणे देवदर्शन वरदा घेतला विद्ये कारणे मग साबरी विद्या कवित्व रचन महेवरी मिरवतशी असो सर्व साध्य झाल्यावरी मावदे मांडले बहुता गजरे हरे हरादे सायाकारी गिरनार पर्वती आणले सुवर्लोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी पुण्यश्लोक गंधर्व सुरवर अनेक मावध्यासा निले ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकळ समुच्चय पर्वताकार मावध्या ते पातले 4 दिवस यथायुक्त 16 भोगिला अप्रेमिता मग प्रसन्न होणे सकळ दैवते पूर्णवरा ओपिले वर देवनी सकळ विद्येशी जाते झाली स्वस्थानाशी रेवण सिद्ध तीर्थ स्नानाशी आत्रे आत्मजे पाठविला तीर्थे हिंडता पार महेशी तो विटग्राम मानदेशी तेथे उणे मुक्कामासी सहजसे राहिला तो तेथे सरस्वती ब्राह्मण जानविका श्री तया लागुण लावण्य लतिका स्वरूपवान चंद्राशी वदने लाजवी तसे उभय श्री पुरुष एक चित्ती जेविते लोह चुंबक रीती किंवा जगप्रिय गबस्ती अवियोग प्रीती वाहिले की मिनतो याची संगती की विवरस्थाची एकनिती की भावांगी सिद्ध भक्ती सदा धवळारी नांदतशी तन्याय वैता जाण प्रपंच व्हाय वाटते एक प्रमाण अपरितके असो जठरी संतान शून्यपणे मिरवता सप्तपुत्र झाले तयाशी परिबाळपणे पंचत्व देहाशी 7वे 8वे दिवशी 10वे दिवशी पंचत्व होय आयशे षटपुत्र देहांत पावले आयावरे 7वे उदय पावले ते 12 दिन वाचले तेने हर्षले विप्रमण कांतेश म्हणे परम वेल्लाळे पंचम षष्ठ बक्षिले काळे हे 12 दिन केवळ वाचले
काळ वेळ लोटलीने एकाने चुकल्या परिसा तो 10 वर्षाचा होय आयुषी तरी आता या पुत्राशी भयनसे सर्वथा आयशे कांतेशी बोलून वचन बरसे बारशे मांडले परम आवडीने गृहे करुणे पंचपक्वाने घाले भोजन विप्राशी तो ते दिवशी रेवणनाथ भिक्षा करिता आला तेथ अलक्ष गाजवणे त्या द्वारा ते पुढे पाऊल ठेवितसे तव त्या विप्रे देखिले दुरोनी वाढते पात्र ठेवले धरणी तैसाची बाहेर येऊने नाता निकट लगबगे तव तेजा पुंज हाटक कांती देखता विप्रमणे चित्ती हा पूर्वतापशी अवतार क्षिती कोणीतरी आहे की तैसाची 16 लगबगे करुण नाथ चरणे मस्तक ठेवून म्हणे महाराजा प्रयोजन माझे घरी आहे की ऐशे असुनी मग मज दरिद्र्याचे मनोरथ डावरून जाता किमर्थ तरी हे तुम्हा नवे यथार्थ अनाथ सनाथ करावे मीही नदीन जाती ब्राह्मण काय करता उत्तम वर्ण सेवा चोरती कारणे व्यर्थ संसारी मिरवतो ऐशे बोलणे म्लानवाणी माथा वारंवार ठेवी चरणी आपला वर्णाश्रम टाकोनी विवळ झाला भावार्थी त्या वर्णात बोले त्याशी आम्ही शूद्र तो विप्र मिरविशी मज नमस्कारावया तुझशी अर्थ नाही जाणजे एरो ऐकून बोले वचन शुद्ध जातीचा ब्राह्मण तो मातंगा करेल नमन अन्य वर्ण चुकेल कैसा कडू बक्षिता काय होय गोड होणार नाही धडफुडा प्राज्ञिक मानला जेने वेडा तरी त्या पंडिता धिक्कारा तरी ऐशे वर्म निपुण मज कैशे येईल घडून परी देखावे श्रेष्ठ वचन ऐशी विनंती करीतशी ऐशे बोलता विप्रत्या ते मनात म्हणे रेवणात हा विप्रा हे प्रज्ञावंत बोला परे चालतशी नातरे बोलता सोपे आचार दाविता टीर कापे तरी आता सोया ते स्वल्प सिद्धार्था ते मिळून मग विप्राचा धरुणे हात संचार करी त्याचे गृहात विप्रने ओने स्वसदनाथ महाराज बैसविला पात्र लगबगे आणि वाढून सर्व पदार्थ भरे प्रेम करून पात्रा निकट बैसून भोजन सारे नाथाचे अन्य विप्रने मुण सकळांचे करी संगोपन पर्यापण उठे नाथापासून परमभक्तीशी गुंतला जैशी शर्करेची पिपलिका काढू जाता दडपी मुखा देवी भक्तीचा वांका विप्र गुंतला नाथ भक्ती असो ऐशे परम भक्ती नाथाची झाली जटर तृप्ती एरीकडे विप्र पंगती गेले भोजन सारुनिया विप्र गेले आपुले सदनी एरीकडे नाथा लागुनी भोजन झाला नम्र वचनी बोलता झाला विप्रतो म्हणे महाराजाजीचा दिन वस्तीस सेवावे माझे सदन उदयिक प्राता काळे उठून जाणे असेल तरी जावे पाहुणी तयाचा परमादर अवश्य म्हणे विधी कुमर एकांत स्थान शयनावर नाताने उनी पहुडिले नाथ शयनी होता निद्रित आपण भोजन सारुणी त्वरित वारा सार करुणेत नातापाशी त्वरेने
तो सूर्य गेला असताशी मग उठुने बैसला तापशी पुन्हा वंदुने नाथ चरणाशी उपहार करावा म्हणतशी तवनात म्हणे आता भोजन झाले आहे न इच्छी म्हण मग आपला नित्यनेम सारुण पुन्हा शेणी पहुडला सरस्वती ब्राह्मण निकट बैसून नाथाचे चुरितसे चरण तो मध्यरात्री झाली पूर्ण तेव्हा प्रयास वर्तला बाळजे होते माते पाशी सटवीने झडपिले त्याशी परम ते झाले कासाविषी शोक सिंधूंच बळला हाक मारी स्वभरत्या ते म्हणे बाळ कासाविषी बहु होते विप्र म्हणे त्या कांते ते होईल तैसे होऊ दे तू न करे आता काही अनुमान निद्राभंग होईल नाथा कारण आपले प्रारब्ध मुळीच हिण बर्वे कैसे होईल गे मागे आचरलो काही पाप ते भोगितो अमुप आताही मोडता स्वामीची झोप सुलभ पुढे दिसेना ऐसे बोलूने कांते ते श्रीनाथाचे चरण चुरित तो सविता सुताचे उनी दूत बाळ पाशी आकर्षिला बाळपाशी काढूने चैतन्य जीवदशा रूप घेऊन गेले यमा समीप एरीकडे शव स्वरूप बाळ देही मिरवले मग तो मायेचा मोह दारुण हृदय पेटला विरह अग्न मग मंदरुदन भरता नयन जाणवी तेव्हा करीतसे तो प्रातः काळ समय झाला शेणीनाथ जागृत झाला तो मंदरुदनार्थ आकर्षी आकर्णिला एकाएक तयाने नाथे ऐकुनी मंदरुदन विप्राशी म्हणे रडते कोण एरो म्हणे बाळकाचा प्राण कासाविस होतसे म्हणून मोहसित नाथा अज्ञानपणी रडते कांता ऐशा ऐकुनी तयाची वार्ता बाळाने म्हणतसे मग तो विप्र स्वकांते पाशी उनी पाये स्वपुत्राशी तव ते मिरवले प्रेत दशेशी हाका मारुनी ते धवा म्हणे महाराजा प्राणरहित बाळ झाले निश्रित ऐशा ऐकुनी रेवणनाथ परम चित्ती शोभला परम चित्ती क्षोभला म्हणे मी या स्थळी असता कैसा लाधला कृतांता तरी तो कृतांत पाहेना आता पाहुणी नाहीसा करीन मी ऐसे दुर्घट शब्द वदोन ब्राह्मणाशी म्हणे बाळान तव ते शरीर उचलोन नाथा लागे अर्पतसे तव ते बाळ परम गोमठे नाथ पाह्या पुढे दृष्टी चित्ती हळहळूने म्हणे नष्ट कर्म काय उदेले विप्राशी म्हणे बाळ तुते इतकेची झाले काय नितांत एरे म्हणे कृपावंत बाळ सातवे हे असे बाळ होता बाळंतपणी मृत्यू पावले पंच सप्तदिनी द्वादश दिन तपहा प्राज्ञे बाळ सातवे हे असे तरी आता सो कैशी हीन प्रारब्धा हि आम्हास ते सुफळपणे कर्मलेश फळा कैसे लकी पर्यासो होणार ते झाले आमच्या सेवेशी चित्त रंगले ते पुण्यांश हेची तुले वारंवार धोकी
ऐशी बोलता विप्रवाणी अंतर जाणले प्रांजळपणे मग सरस्वती विप्रा पाचारुणी बोलता झाला महाराजा म्हणे वत्सा 3 दिवस जतन करे बाळ तनुस मी स्वतः जाऊन यमपुरीस 7 बाळे आणि तो की मग अमर मंत्र मंत्रुने विभूती चर्चिनी बाळ शवा प्रती म्हणे विप्रा बाळ हे क्षिती येणे नासणार नाही रे ऐशे सांगून त्वरिता तेथून निघता झाला नाथ व्यानास्त्र जलपुनिसनाथ अतिवेगेशी चालिला भोवते अस्त्रांचे करी भ्रमण तेने हिमालयाचे अंबुकण शीतळ करून या जाण यथाशीत मिरवले जैसे शीताचे झुळके आता समीप पावक निश्रिता तेने करुणे शरीरात बाधा न करी अंगाते तेवी आधी नामास्त्र सव्य मिळवणे योग पात्र व्यानासमुखी स्तोत्र जलपुने गिरी वेधला सहज चालला यमपुरी संचार करी यक्ष धवळारी तो धर्मराज पाहुणे नेत्रे आसनाहुनी उठलाशे बैसवणे आपुले कनकासने षोडशोपचारे पूजला मुनी सहज करपुटी नम्रवाणी धर्मराजे आराधिला म्हणे महाराजा योग दक्ष किमर्थ कामी युजला पक्ष तरी ते वदने सुडाळ पक्ष मज यक्षा ते तुष्टवी एरो म्हणे यम पूर्णाता मी सरस्वती विप्राचे घरी असता तो येऊने तयाच्या सुता हरण केले कैसे रे तरी जे घडू नये ते घडले पर्याता मागुती दे जे वहिले आणि षटपुत्र त्याचे कोठे ठेविले ते आता दे आणोने तरी या बोलाशी वर्तन तू ते नये जरी घडून मग मम कोपाचा प्रळयाग्न उरून दे तुझ लागे ऐशे बोलता रे वनाथ विचार करे ते जॉब दे सुत म्हणे चांगले बोलून या ते शिवधरे ते धाडावा आपुल्या सर्वस्वी निमित्या कडून अधिकारी करावा उमारमण हा सिद्ध तेथे गेल्याने दृष्टी पडेल प्रतापो ऐसा विचार करुणे मानसी बोलता झाला योगियाशी म्हणे महाराजा मम बोलाशी चित्त द्यावे यथार्थ हे महाराजा हरिहरानी ती जातो नाभे कुमर हे मुख्य यांचा कारभार सकळ करणे तयांची जरी म्हणाल कैशी रीती त्रिवर्ग त्रिकामी असती शिवक्षयी विधी उत्पत्ती रक्षण शक्ती विष्णूची तरी यक्षपती तो तमो गुण विहारी आम्ही त्याची करीतो चाकरी मारणे तारणे आमुच्या करी काही कणसेजी तरी आता प्रताप राशी गमन करावे कैलासाशी आराधुने शिवचित्ताशी सप्तपुत्र न्यावेजी अनेक खून सांगतो उत्तर ते तिच्या आहे सप्तकुमर तरी दावून आपला बुद्धी संचार कार्या पुले करणे जी मजवरी जरी आला पण कोपोन तरी मी काय ही नदीन क्षय करता मारमण प्रसिद्धपणे मिरवतशी क्षय करता हे भवचराचरी शास्त्रादि बोलती साचार आपण या हात जाणीव सर्व अंतरंग सर्वांचे ऐसे असोने महाराज का कोपानळी योजता मज सोज्वळ तेजी अर्कराज तम धवळारा नांदविता तुम्ही सर्वांचे ज्ञान देवटी कुपी पडता ज्ञान वाटे हे योग्य नव्हे तुम्हा हळवटी
धोपटपंथी मिळेना का. ऐशे बोलता धर्मराज, मान तुकावे ते जा पुंज. म्हणे पंचाननाचे काज, ते सत्यार्थ बोलशी तू. तरी आता कैलासी जाईन, कैसा हे पंचानन, तो सर्व दृष्टी पाहिन. अमित्र पण त्या सुद्धा, ऐशे बोलणी योग धारणी. उठता झाला मग तेथुनी, व्यानास्त्र मुखी सवनी. कैलासाते पातला, आता तेथे कथा सार. होईल तितकी धुंडी कुमर, मूळ काव्य ग्रंथापर. नरेर कृपे वर्णित, स्वस्ती श्रीगंथ भक्तिसार. समंत गोरक्षकावे किमियागार, सदा परिसोत भाविक चतुर. पंचत्रिशाध्याय गूढः, श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. अलक निरंजन, ओम 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 अलक निरंजन.